ते तुम्ही वैष्णवीचे काका वर जायचं कडे आहे. अच्छा हो म्हणजे या घरामध्ये आहे बाळ घरामध्ये आहे आता समोर बघ. तर हे घेऊन बर चल ना. हे निलेश चव्हाण यांचं घर आहे हो हो हे निलेश चव्हाण यांचं घर आहे. निलेश चव्हाण कोण आहेत निलेश चव्हाण हे कोण आहे त्यांची आम्हाला काही कल्पना नाही. मुलाचे आजोबा राजेंद्र आगवणे यांचे भाऊ आहेत. कितीवा मजल्यावर चौथा आहे. चौथ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर आहे. आम्हाला राजेंद्र आगवण्याचे मोठे बंधू प्रकाश आगवणे यांनी आम्हाला इथं आणलं होतं. हो त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही गेलो होतो, परंतु ते निलेश चव्हाण या व्यक्तीने आम्हाला ते बाळ काही ताब्यात दिलं नव्हतं. बरं काय म्हणणं होतं त्यांचं ते म्हणतो तुमचा काही संबंध नाही, बाळ मी तुम्हाला देणार नाही. अच्छा हा आणि आम्हाला त्यांनी घरातून हुसकून लावलं होतं. बर आणि यांचं काय म्हणणं होतं हे म्हणजे हगवण्यांचे जे बंधू होते त्यांनी अहो, तुम्हाला फोन ते केला म्हणत होते ना की बाळ रडतंय तुम्ही ठेवू नका, बाळ त्यांच्या ताब्यात द्या नाही तर माझ्या ताब्यात द्या. आमची तीच इच्छा आहे की एकतर हगवणे कुटुंबाकडे ते बाळ असावं किंवा कसपटे कुटुंबाकडे असावं. अच्छा हा बर मग निलेश चव्हाण काय म्हणत होते त्यांचं काय निलेश म्हणणं चव्हाण- होतं? कायदेशीर दृष्टीने एकतर ते कसपटेंकडे असायला हवं किंवा हो आमचं तेच मत आहे की कायदेशीर दृष्ट्या ते कसपटेंकडे असं राहू दे किंवा हगवणे फॅमिलीकडे राहू दे. बरोबर आहे. हे कोण व्यक्ती आहेत आम्हाला माहित नाही. बरं. मग याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे आला बंद आहे काय थांबा इकडून पायऱ्याने जायला लागेल नाही मग इथं जेव्हा तुम्ही आलात तेव्हा बाळ तुम्हाला पाहायला तर मिळालं का बाळ पाहायला मिळालं आम्हाला. ते रडत होतं तरी सुद्धा त्यांना दया आली नाही, त्यांनी आमच्या ताब्यात दिलं नाही ते. अच्छा म्हणजे एक 9 महिन्यांचं आहे बाळ हो काल त्याला 9 महिने कंप्लीट झाले. अच्छा काल 9 महिने पूर्ण झाले. हो आता मग हे निलेश चव्हाण नावाची व्यक्ती म्हणजे शशांक हगवणेचा मित्र म्हणून सांगतोय का तो हो तसंच समजतंय. आता याबाबत